हॅलो नमस्ते एव्हरीवन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका कारण की मी आज खूप खास बेत बनवलेला आहे। बैंगन का चोखा आणि गरमागरम भाकर आणि गाजर मुळ्याचं लोणचं। वा, आज सकाळी सकाळी मस्त गार्डनमध्ये भाज्या आणायला गेले। आमच्या आजींनी मला छान ताजे ताजे वांगे तोडून दिले। शेतातील ताज्या ताज्या भाज्यांची एक वेगळीच मजा असते। त्यानंतर मस्त हिरवागार कोथिंबीर तोडला। तुम्हाला पण जेवताना कच्ची मेथीची भाजी खायला आवडते का? मला तर खूप आवडते। मेथी तोडून झाल्यानंतर थोड्या तुरीच्या शेंगा तोडल्या कारण की माझ्या बाळाला तुरीच्या शेंगा खायला खूप आवडतात। त्यानंतर मस्त पावट्याच्या शेंगा तोडल्या। तुम्ही पावट्याची भाजी कशी बनवता मला नक्की सांगा। भाजी घेता का भाजी? उफ्स, ही माझ्यासाठी आहे, सॉरी। अँड देन माय मोस्ट फेवरेट पार्ट ऑफ द डे, ताजी ताजी फ्लावर्स। मला जेव्हा पण वेळ भेटतो तेव्हा मी बगीचातून छान ताजी ताजी फुलं तोडून आणते। इतकी सुंदर फ्रेश फ्लावर्स बघितली ना की माझा दिवस पण फ्रेश जातो। आर्टिफिशियल फ्लावर्सपेक्षा मला ओरिजिनल फ्लावर्स घरात अरेंज करायला खूप आवडतात। त्यासाठी काही नाही, फक्त फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात हे फ्लावर्स ठेवायची आहे। 2 ते 3 दिवस सहज टिकतात। त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली। वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच खातो, म्हणून म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया। म्हणून मी बैंगन का चोखा करायचं ठरवलं। त्यासाठी मी कढई तापायला ठेवली। आता वांग्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले। कढईमध्ये मोहरीचं तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आता हे वांगे मस्त परतवून घेणार आहे। वांगे 4 ते 5 मिनटं परतवून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून छान 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। वांगे वाफवून झाल्यानंतर मी हे थंड करायला ठेवणार आहे। आता दुसऱ्या कढईमध्ये मोहरीचे तेल तापवून घेतले। त्यानंतर त्यामध्ये 2 मोठे टमाटे कट करून टाकले। आता लसूणचा वरचा भाग कट करून न सोलता लसूण टाकून घेतला आहे आणि 2 मोठ्या हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या। टमाटे, लसूण, हिरवी मिरची परतून होईपर्यंत मी इकडे वांग्याची साल काढून घेतली। वांगे छान मॅश करून घेतले। टमाट्यातील पाणी सुकेपर्यंत टमाटे छान दोन्ही बाजूनी परतून घेतले। सर्व थंड करून झाल्यानंतर मी लसूणची साल काढून घेतली। तुम्ही बघू शकता किती सहजपणे साल निघते आहे। आणि हो बरं का, साल सकटच लसूण परतून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप सुंदर लागते। टमाट्याची देखील साल काढून घेतली। त्यानंतर हे सर्व हाताने कुस्करून घेतले। त्यानंतर कढईमध्ये मोहरीचे तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसिक मसाले, काळे मिरे, लवंग, दालचिनी, जिरा, तेजपान हे सर्व टाकून घेतले। त्यानंतर बगीचातील ताजा ताजा कढीपत्ता टाकून घेतला। त्यानंतर तेलामध्ये रफली चॉप करून कांदा टाकला। कांदा आपल्याला जास्त वेळ परतवायचा नाही आहे, जेणेकरून त्यातील क्रंचीनेस हा असाच राहील। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकले हळदी, मिरची पावडर आणि मीठ। खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला अद्रक लसूण। मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले कोथिंबीर, कांद्याची पात, लसूणची पात। आता मॅश केलेले टमाटे, वांगे, हिरवी मिरची, लसूण हे टाकून घेतले आणि 3-4 मिनिटे छान व्यवस्थित परतवून घेतले। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे।
आणि आता आपला चोखा हा तयार आहे. त्यानंतर मस्त एक बाजरीची भाकर टाकून घेतली आणि आता प्लेटिंग करून घेऊया. मस्त गरमागरम भाकर, त्यावर तुपाची धार, चोखा आणि सोबतच गाजर मुळ्याचं लोणचं. वा, कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.